असं आहे की गेले अनेक वर्षापासून हजारो शेकडो वर्षापासून ही पंढरपूरची वारी म्हणजे लोकांचा खूप असा त्या वारीकडे बघण्याचा धार्मिक दृष्टिकोन, भावनिक दृष्टिकोन आणि साक्षात पांडुरंगालाच आम्ही भेटतोय अशा पद्धतीचा भाव हा वारकऱ्यांच्या प्रति होता. या सरकारनं गेल्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही वारी करता काही रक्कम देतोय खर्चा करता असं सांगितलं. काही भजनी मंडळांना आम्ही सरकारी तिजोरीतून पैसे देतोय असं सांगितलं. लाडक्या बहिणींकरता आम्ही महिना काही पैसे देतोय असं सांगितलं आणि सर्वांना फसवून त्यांनी 2024 ची सत्ता या ठिकाणी हस्तगत केली. आणि म्हणून त्या वेळेपासून सरकारमध्ये एक अतिशय अहमभाव, मगरुरीचा भाव आणि आपल्याला आता कोणालाही फसवता येतं आणि सत्ता मिळते आणि म्हणून पुढे आपण असंच फसवून काहीतरी नवीन फंडे काढून आपण सत्ता मिळवू शकतो. त्यामुळे कोणाच्याही भावनेचा, कोणाच्याही मागणीचा आदर करायचा नाही. अशाच पद्धतीनं सरकारचं वागणं हे वारकऱ्यांच्या प्रती आहे. वारकऱ्यांच्या प्रती सरकारचं असंच वागणं आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही देत आहेत त्याच्यावरती कोणाचे फोटो, कोणाची जाहिरात, अरे आयुष्यभर तुमची जाहिरातच चालू आहे. पण किमान त्या वारकऱ्यांच्या प्रती तुमच्या मनामध्ये नम्र भाव असला पाहिजे, सेवेचा भाव असला पाहिजे, देवाच्या प्रती तुमचा भक्तिभाव असला पाहिजे. परंतु यांचा फक्त खुर्ची आणि सत्ता भाव आहे, त्याच्यामुळे हे वारकऱ्यांच्या बाबतीत असं घडतंय. परंतु सर, काल सभागृहात तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की मुंबई पुणे हायवेवरती हजारोंच्या संख्येने टंबलर लावले, त्यामुळे गाड्या अद्यावत असताना देखील अशा पद्धतीने हे लावणं योग्य नाही, तुम्ही मुद्दा मांडला. त्याच्यावरून फार सभागृहात गदारोळ उपस्थित झाला. सभागृहातले वरिष्ठ नेते बोलत असताना सातत्याने सत्ताधारी पक्षाचे काही आमदार जे आहेत ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात. ही प्रथा योग्य आहे काही काय नवीन? असं आहे की अतुल भातखळकरांसारखे एक उथळ स्वभावाचे आमदार हे असे उद्योग करतात. यापूर्वी आपण आयुष्यभर विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला आपण सातत्यानं जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांच्यावर एवढी टोकाची टीका करत होतो, खोटी टीका करत होतो, रोज नॅरेटिव्ह पसरवत होतो. त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची टीका ही टीका म्हणून नाही तर विरोधकांचे विचार म्हणून ती सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली. पण आता यांना असं वाटतं की आम्ही जे खोटं बोलतोय, आम्ही जे खोटं करतोय त्याच्याबद्दल सुद्धा विरोधकांनी काही बोलू नये अशी यांची नेहमी धारणा असते. आणि मग अतुल भातखळकरांसारखा अतिशय उथळ स्वभावाचा आमदार हा नेहमी असं समजतो की सगळं जे काय अक्कल आहे, सगळं जे काय ज्ञान आहे ते फक्त आणि फक्त देवानं मलाच दिलंय, म्हणजे त्यांनाच दिलंय असं त्यांची समज असते. आणि म्हणून समोरच्या माणसाला बोलत असताना अतिशय तुच्छतेनं बोलायचं, अतिशय उर्मटपणे बोलायचं, अतिशय अहंकारानं बोलायचं आणि सर्वज्ञ मी आहे अशा एका घमेंडीमध्ये बोलायचं, हा त्यांचा नेहमीचा प्रकार आहे. त्यांनी असा अनेक वेळा प्रयत्न केला. आणि म्हणून कालच्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न होता. पाऊस पडून ज्या ठिकाणी नुकसान झालं, माणसं मेली, गुरंढोरं मेली, रस्ते खचले, पूल पडले, मिशिंग लिंक त्या ठिकाणी त्याची संपूर्ण नाचक्की झाली, अशा प्रश्नावर आम्ही चर्चा उपस्थित केली होती. तिथे सुद्धा त्यांनी ज्या आविर्भावात बोलत होते त्यामुळं त्यांची जागा मला दाखवणं भाग पडलं. त्यांनी यापूर्वी सुद्धा 2 वेळा माझ्याबद्दल असं बोलले होते की तुम्ही पक्ष बदलूआत. मी त्यांना कधीच काही बोललो नव्हतो. परंतु माननीय राज ठाकरेंची एक मुलाखत हेच अतुल भातखळकर त्यांच्याकडे गेले होते आणि सांगत होते की भाजपवाले मला तिकीट देत नाहीयेत. आणि मग राज ठाकरेंनी तिथून फोन केला आणि माननीय गडकरी साहेबांना कळवलं की हा तुमचा आमदार माझ्याकडे आलाय, हे मला काही योग्य वाटत नाही तुमच्या मैत्री खातर, म्हणून मी तुम्हाला कळवतोय. कोणाला सांगता निष्ठेच्या गोष्टी? सांगता कोणाला? तुम्हाला कोण कुठं विचारत नाही म्हणून आहात तिथे पडून आहात. आणि म्हणून कारणाशिवाय दुसऱ्याचा उपमर्द करावा अशा लोकांना कधीतरी त्यांची जागा दाखवावी लागते. म्हणून मला ती काल दाखवावी लागते. काल अशा पद्धतीने म्हणजे
आणि सातत्याने हे सभागृहात होत आहे. वरिष्ठ सभागृहातले नेते किंवा विरोधी पक्षातले नेते बोलायला उभे राहिले तर वारंवार काही आमदार जे आहेत ते त्यांच्यावरती धावून जातात किंवा त्यांच्यावरती खालच्या शब्दाने बोलत असतात सातत्याने. मुख्यमंत्र्यांना बोलता येत नाही या गोष्टी, म्हणून ते असे आमदार उभे करतात. असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची एकंदरीत परंपरा आणि आताची पद्धत तुम्ही बघितली तर आम्ही कोणाला बद्दल काही बोलू ते खरं आहे की खोटं आहे याचं काही देणं घेणं नाही, ते लोकांनी विरोधकांनी ऐकावं, पण आमच्याबद्दल मात्र कोणी काही बोलायचं नाही. आता मिसिंग लिंकच्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने दमबाजी केली, मी तुम्हाला सोडणार नाही, हा सुद्धा सत्तेचा दर्प आहे, अहंकार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते होतात त्यावेळेला टोकाचे तुम्ही आरोप करत होतात, खोटे खोटे आरोप करत होतात. तरी देखील विरोधकांनी एक नवखं नेतृत्व आहे, उभरतं नेतृत्व आहे, म्हणून तुमचे प्रत्येक विचार हे ऐकून घेतले. याचं भान आता मुख्यमंत्र्यांना राहिलेलं नाही, याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडलेला आहे. आणि म्हणून विरोधकांनी सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती सहन करण्याची मानसिकता आता मुख्यमंत्र्यांच्याकडे नाही. याचं कारण देशामध्ये फक्त आणि फक्त आम्हीच हा जो अहंकार आहे त्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र आहे का? कारण की मुख्यमंत्री बोलले की माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, पण तेच मुख्यमंत्री ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचं छोट्या छोट्या क्लिप्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये रील्स व्हायरल झालेले आहेत. मुख्यमंत्री पहिल्यांदा काय बोलायचे आणि आता काय बोलतायत, हेच मुख्यमंत्री विरोधकांना कसे सांगत होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि आता ते स्वतःला असे समजायला लागलेत की मी म्हणजे महाराष्ट्र. आणि म्हणून लोक ते आता दोन्ही क्लिप एकाच वेळेला दाखवतायत, मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे विचार त्या ठिकाणी ते दाखवतायत. महाराष्ट्राचा अपमान हा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे झाला की त्यांच्या कृतीमुळे झाला? वेगळा विदर्भ करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं नेतृत्व कोण करत होतं ते सर्वांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुणी केला ते सर्वांना माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा आता अपमान कोण करतंय हे सर्वांना माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं आणि त्यांना फसवलं. हे कोण महाराष्ट्राचा अपमान करतंय हा महाराष्ट्र बघतोय. इथं ओबीसीना त्यांनी सांगितलं की माझ्या जीन्स मध्ये ओबीसी आहे, माझ्या जीन्स मध्ये इथं ओबीसीचं रक्त आहे, आणि त्याच ओबीसीना कसं फसवायचं चाललंय ते सगळा महाराष्ट्र बघतोय. असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की दुनिया आंधळी आहे, अजिबात आंधळी नाही. दुनिया आता यावेळेला संधीची वाट बघते. नाशिकमध्ये तुमचे जे 10 नगरसेवक आहेत या 10 नगरसेवकांना 5 कोटीची ऑफर असल्याचं समजतं, ते शिंदेच्या पक्षात जातील असं बोललं जातं. नाशिकमध्ये ऑपरेशन टाइगर खाते यांनी काल भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. 4,000 कोटींच्या निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठ्यामध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सहजकार्याने आरोप केला. असं आहे, आता महाराष्ट्रात सरकारमध्ये कुठल्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार नाही तो सांगा. प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे. त्यामुळं सुहास कांदे जे बोलले असतील त्याच्यामध्ये तथ्य असेल. धन्यवाद. नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर सक्रिय आहे असं म्हटलं जातं. तुमचे काही नगरसेवक जे आहेत ते संपर्कात आहेत शिंदेच्या. असं आहे की ह्या ऑपरेशन टायगर हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे. तुमचं याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत. याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत.